कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा ते हा पिंटू शेठ, जगातलं सगळं सुख एकीकडं आणि तंबाखू खाण्याचं सुख एकीकडं. आहाहाहा. एकदा का तोंडात टाकली की डायरेक्ट स्वर्गच. एक्सक्यूज मी. तुम्ही इथे काय करताय? मी कुठं काय? तुम्ही टाळी का वाजवली आता? टाळी? हा, ते मी टाळी वाजवण्याची प्रॅक्टिस करत होतो. टाळ्यांची प्रॅक्टिस? हा, अहो आता पूजा झाल्यावर आरती होणार ना, मग टाळी वाजवण्याची प्रॅक्टिस करायला नको, तेच करत होतो. अहो काय ना, मी कामानिमित्त वेगवेगळ्या देशांमध्ये फिरत असतो. तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या टाळ्या लोक वाजवतात. जपानमध्ये बारीक डोळे करून लोक अशा टाळ्या वाजवतात. अमेरिकेमध्ये गेलो होतो, तिथले लोक अशा टाळ्या वाजवतात. मग आता आपल्या भारतीय संस्कृतीनुसार टाळ्या वाजवायलाच पाहिजेत नाही का, म्हणून त्याचीच प्रॅक्टिस करत होतो. मला हे टाळ्यांचं नव्हतं माहित, पण टाळ्यांसाठी एवढा काय विचार करायचा? देवासमोर श्रद्धेनेच उभं राहिलं तेच खूप मोठी गोष्ट आहे. हो हो हो, ते सुद्धा बरोबर आहे म्हणा. तुम्ही खूप शिकलेल्या दिसता बरं का. हो, मी डॉक्टर आहे. काय सांगताय, डॉक्टर आहात तुम्ही? मग माझं जरा ते काय? काही नाही, तुम्ही म्हणा पुढे, मी आलोच. बरं ठीक आहे, लवकर या, पूजा सुरू होईल. हो हो, एका मिनिटात येतो. अरे काजू, या की पटपट. ए छत्रे, हे डावळ्या पावळ्या कशाला आले तिथं? मला काय माहित. चल की. अरे काय काम आहे तुमचं? अहो, आम्ही आमच्या दाजींना काय पाहिजे काय नाही पाहिजे ती बघायला आलोय. दाजी ऑल ओके ना? हा हा, एकदम. अहो, बाहेर किती ऊन पडलंय बघितलं का? हा? इथं आधीच दाजी आमचं एवढं गोर, उगा काळ्या वेळ पडलं तर दाजींना एक छत्री दिली पाहिजे. छत्री, दाजींना छत्री द्या. झालं का? का अजून राहिले काय? आम्ही आहोत काळजी घ्यायला त्यांची. निघा तुम्ही. दाजी, आम्ही जाऊ होय? हा, जाऊ होय? थांबा. नाही म्हणजे थांबा असं म्हणालो असतो, पण हे दोघं आहेत ना इथं, ते व्यवस्थित काळजी घेतात माझी. तुम्ही जा, वाड्यात काय हवं नको ते बघा, हे आहेत दोघे. चाल. दाजी, काय लागलं तर सांगा. हो हो, नक्की. काळजी घ्या. छत्री. अय छत्री, लक्ष ठेव, नाही तर यायचं परत. नाही नाही, काही मी. मागापासून शांत होती, हिला काय झालं काय माहिती.
मी बघतो. गो माते, काय झालं ग माय चिडायला? शांत हो. तुझं नाव काय ग? तुझा मालक तुला चारा पाणी वेळेवर तर देतो ना? नाही दिलं तर मला सांगा, पिंट्याचा इंगाच दाखवतो त्याला. काय ना, तुझी सेवा केल्यानं लई पुण्य मिळतंय बघ. पण पापी माणसाला काय कळणार आहे त्याचा? माझ्याबद्दल बोलत होतो. झाली शांत, या. नाही झालं असेल तो होतो का बाजूला? तर धुबया लय लागलं नाही ना? मी काय म्हणतो, समोरच ठेवा की नैवेद्य. भूक लागल्यावर आपसूक खाईल किती? उगं तुम्ही पुढे गेला आणि शिंगाव बिंगाव घेतल्यावर उगत प्रॉब्लेम निर्माण व्हायचा. कशाला ठेवा तिथं. नको नको, इथंच ठेवतो. हा ठेवा. पूजा चांगली झाली बरं का? दिला का गाईला नैवेद्य दिला? हो हो, नैवेद्य पण दिला आणि गोमातेनी शत्रुघ्न रावाला प्रसाद पण दिला. म्हणजे शत्रू, अरे गाईने मारलं दिलं का काय तुला? कुठं लागलं तर नाही ना? दाखव, मी बघते. हे काय नाही झालं मला. ती पाहुण्यांना गाय ना जवळ येऊ देत नव्हती म्हणून. हो 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 हो, बरोबर आहे. म्हणून मी पुढे गेलोय. आणि तसंही शहरातल्या लोकांना जनावर कुठं जवळून जातात माहिती आहे ना तुम्हाला. त्यामुळे गायला शांत करायला मी गेलो आणि म्हणून थोडंफार लागलं. पण एवढीशा लागल्याने काही मरत नाही मी. महत्वाचं काय तर पाहुण्यांनी गायला निवद दिला आणि हे माझ्यामुळे झालं याचा मला अभिमान आहे. शत्रू, तू पण आता डॅडींच्या वळणावर निघालायस बघ. डॅडी पण असं सगळ्यांना मदत करतात. मदत नावाला आणि आम्ही शेंडी लावतो गावाला. त्यात तू पण आलाच, कळल तुला लवकरच. पाहुण, तुम्ही बसा की. ए, शत्रूसाठी खुर्ची घे. पुढे बस. गुरुजी, आता सगळं व्यवस्थित पार पडलंय ना? म्हणजे तर लग्नाची तारीख काढायला काय हरकत नाही ना? कसलीच हरकत नाही. आता काहीच काळजी करायचं कारण नाही. अहो, मग लवकरात लवकर ठरवून टाका की मुहूर्त. हो, काढतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.